स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण तलाठी भरतीची फायनल आन्सर की आल्यानुसार आपला कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि जिल्ह्यानुसार तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा आता फायनल आन्सर की लागल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आहे की आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. यामध्ये जर विचार केला तर काल आपली फायनल आन्सर की आलेली आहे ती तुम्हाला कशी बघायची त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर सर्वात पहिल्यांदा जा तो व्हिडिओ बघा आणि तुमचे किती मार्क वाढलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत, काहींचे 2 मार्क वाढलेत, काहींचे 4 मार्क वाढलेत, काहींचे 6 देखील मार्क इथं वाढलेले आहेत. काही विद्यार्थी असे देखील बोलत आहेत की आमचे 8 मार्क वाढले आहेत. परंतु असं कुठं जास्त झालेलं नाहीये. मात्र 6 मार्क भरपूर विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत. त्यापैकी जर विचार केला तर 4 मार्क देखील भरपूर विद्यार्थ्यांचे वाढलेत. काही विद्यार्थ्यांचे 2 मार्क इथं वाढलेले आहेत. म्हणजेच 2, 4, 6 असे मार्क भरपूर विद्यार्थ्यांना वाढून मिळालेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यानुसार किती कट ऑफ लागू शकतो त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, कट ऑफ वरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही जाऊन बघितला नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये जास्त काही फरक नसणार आहे. तेव्हा जर विचार केला तर आपण भरपूर विद्यार्थ्यांशी बोलणं करून त्यांच्याशी चर्चा करून कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता. त्यावरती भरपूर विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायला विसरू नका. तर आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सर्वप्रथम जिल्ह्याचा विचार करूया. सर्वात प्रथम आपल्याला सर्वात जास्त कट ऑफ कोणत्या जिल्ह्याचा लागू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याचा कट ऑफ जास्त लागेल. त्यानंतर पुणे, अहमदनगर, बीड, नाशिक, त्यानंतर पुढे नागपूर, चंद्रपूर, सोलापूर आणि जळगाव हे जे 9 जिल्हे आहेत यांचा कट ऑफ सर्वात जास्त लागण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. कारण रायगड, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी सर्वाधिक फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. आणि यामध्ये सर्व कॅटेगरीचे जरी विद्यार्थ्यांचा विचार केला तर सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. त्यानुसार सर्वच कॅटेगरीचा इथे तुम्हाला जास्तीत जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता असणार आहे या जिल्ह्यांमध्ये. चला आता पुढे जर विचार केला तर जिल्ह्यानुसार आणि कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा सर्वप्रथम आपण रायगडचं बघूया, त्यानंतर गडचिरोली. 2-2 जिल्ह्यांची माहिती आपण बघणार आहोत. आता यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, आता इथे बघा एकूण जागा रायगडला एकूण जागा किती होत्या 241 जागा होत्या. किती 241 जागा. परंतु इथं अर्ज किती आलेले आहेत मित्रांनो 1,05,37 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. 241 जागांसाठी 1,00,000 प्लस अर्ज आलेले आहेत. त्या विरुद्ध इथे विचार केला गडचिरोली जिल्हा घेतलेला आहे. तर इथे एकूण जागा किती होत्या 158 जागा आणि या जागांसाठी फक्त 9,000 ठीक आहे 9,020 अर्ज आलेले आहेत. कुठे 1,00,000 आणि कुठे 9,000 तुम्ही स्वतः विचार करू शकता. आणि त्यानुसार सर्व कॅटेगरीनुसार आपण इथं कट ऑफ काढलेला आहे मित्रांनो. असंच हवेमध्ये आपण हा कट ऑफ काढलेला नाहीये. सविस्तर अभ्यास करून पूर्ण अभ्यास करून हा कट ऑफ आपण बनवण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना पेपर कसा गेला, त्यांना किती मार्क मिळाले, त्यांची कॅटेगरी कोणती, हा सर्व अभ्यास करून आपण हा कट ऑफ काढलेला आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि जिल्ह्यानुसार तुम्हाला कट ऑफ बघण्यासाठी भेटणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीचा जर विचार केला तर मी फक्त मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ इथे दिलेला आहे. तुम्हाला स्वतःला फिमेलचा ठरवायचा आहे आणि आरक्षणाअंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यानुसार तुमचा स्वतःचा कट ऑफ तुम्हाला स्वतःला ठरवायचा आहे. जसे की उदाहरणार्थ मी इथं रायगड जिल्ह्याचा मुलांचा इथं ओपनचा कट ऑफ सांगितलेला आहे 180 ते 186 ठीक आहे. 180 ते 186 चा कट ऑफ सांगितलेला आहे. तर मुलींनी काय करायचं यामध्ये -2 ते -4 एवढं करायचंय आणि तुमचा कट ऑफ इथं गृहीत धरायचा आहे. आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला तर -4 ते -6 एवढं तुम्हाला मायनस करायचंय आणि तुमचा कट ऑफ अशा प्रकारचा इथे धरायचा आहे. आता यामधून तुम्ही मुली एवढं मायनस करणार आणि मुलींचा जेवढा पण कट ऑफ असेल त्यामधून सुद्धा हे तुम्ही मायनस करणार. म्हणजे टोटल 180 तुम्ही आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरला तर 180 मध्ये तुम्ही डायरेक्टली इथं -6 ते -8 करणार आरक्षणवाले ठीक आहे. यामधून ठीक आहे मुलांमधून जर तुम्ही आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरला असेल तर यामध्ये तुम्ही डायरेक्टली -6 ते -8 एवढं मायनस करून तुम्ही तुमचा कट ऑफ इथं ठरवू शकता. अशा प्रकारचा आपण इथं कट ऑफ इथं गृहीत धरलेला आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शिक्षकाचा एक अंदाज असतो, त्याचा एक अनुभव असतो आणि त्यानुसार तो कट ऑफ देत असतो. ठीक आहे. प्रत्येक शिक्षकाचा हा अंदाज
अनुभव वेगवेगळा असतो, त्यानुसार ते स्वतःचा कट ऑफ देत असतात. अशाच प्रकारचा आपण देखील एक अंदाज लावलेला आहे आणि आपल्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हाच कट ऑफ राहील असं 100% खरं नाहीये आणि 100% खोटं देखील नाहीये. आपण एक अनुभव लावलेला आहे, एक अंदाज लावलेला आहे आणि त्यानुसार हा कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे देखील विद्यार्थ्यांनी समजायला पाहिजे. तर चला, आता सर्वप्रथम आपण रायगडचं बघूया. ओपनचा जर विचार केला तर 180 ते 186 इथपर्यंत आपला कट ऑफ जाऊ शकतो ओपनचा मुलांचा कट ऑफ. मुलींचा जर म्हटलं तर यामध्ये आपण -2 ते -4 धरून चालू शकता. आरक्षणांतर्गत जर विचार केला -6 ते -8 एवढं तुम्ही धरून चालू शकता मित्रांनो. कारण आरक्षणांतर्गत जर विचार केला माजी सैनिक झालं, भूकंपग्रस्त झालं, प्रकल्पग्रस्त झालं, तर या आरक्षणांतर्गत खूपच कमी कट ऑफ लागत असतो मित्रांनो. कोणतीही कॅटेगरी धरली म्हटलं तर आपल्याला 10चा तरी फरक होतो इथं, ठीक आहे. 10 तरी आपल्याला इथं मार्काचा कमी जास्त बघण्यासाठी भेटतात. त्यामुळे आरक्षणवाल्यांचा इथं कट ऑफ कमी लागतो. ओबीसीचा जर विचार केला तर 176 ते 182 च्या दरम्यानमध्ये लागू शकतो मुलांचा. त्यानुसार तुम्ही इथं मुलींचा कट ऑफ इथं कॅल्क्युलेट करू शकता. आरक्षणांतर्गत तुम्ही तुमचा स्वतःचा कट ऑफ इथं जाणून घेऊ शकता. विजयचा जर विचार केला तर 174 ते 180 च्या दरम्यानमध्ये एन-टी-बी-सी-डी या सर्व कॅटेगरी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी या सर्व कॅटेगरीचा जर विचार केला एक अंदाजित कट ऑफ 172 ते 176 यामध्ये तुम्ही मुलींचा त्यानंतर आरक्षणांतर्गत इथं कमी जास्त करू शकता. एस-बी-सीचा जर विचार केला तर 172 ते 178 त्यानंतर ईडब्ल्यू-एसचा जर विचार केला 170 ते 174 पुढे जर विचार केला एस-सी कॅटेगरी तर एस-सी कॅटेगरीचा 168 ते 172 पर्यंत जाऊ शकतो. एस-टीचा 164 ते 168 यामध्ये जाऊ शकतो रायगड जिल्ह्याचा. अशा प्रकारचा कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता इथं तुम्हीच विचार करू शकता जागा किती आहे आणि फॉर्म किती आलेत, अर्ज किती आलेत. आता इथे बघा या तुलनेत 158 इथं अर्ज 158 एकूण जागा आहेत आणि एकूण जर अर्ज म्हटलं तर इथं 9020 अर्ज आलेले आहेत. तर ओपनचा त्यानुसार जर कट ऑफ बघितला तर खूपच कमी लागणार आहे. सर्वच कॅटेगरीचा कट ऑफ इथं कमी लागणार आहे. जो की तुम्हाला स्क्रीनवरती स्पष्टपणे मी दिलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता नाही तर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि व्यवस्थित तुम्ही तुमच्यानुसार इथं कट ऑफ ठरवू शकता. इथं जागा दिलाय, इथं अर्ज दिले आणि त्यानुसार आपण इथं प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ दिलाय. पुढे पुणे जिल्ह्याचं देखील तसं दिलंय, अमरावती जिल्ह्याचं देखील तसं दिलंय. एकूण जागा, एकूण फॉर्म किती आले तर त्यानुसार कट ऑफ. आता पुणे जिल्ह्याचं म्हटलं तर 383 जागा आहे. आता रायगडपेक्षा इथं जास्त जागा आहे आणि त्यानुसारच इथं फॉर्म आलेले आहेत 1,14,000 त्यानुसार सुद्धा जरी विचार केला तर आपल्याला ओपनचा कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो. अमरावतीचं देखील अशाच प्रकारचं आपण इथं कॅल्क्युलेट केले. प्रत्येक जिल्ह्याचा आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जागा बघितल्या, कॅटेगरी बघितली, अर्ज संख्या बघितली आणि त्यानंतर कट ऑफ काढलेला आहे. विद्यार्थ्यांशी आपण बोलून त्यानंतर हा सर्व कट ऑफ आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. असंच हवेमध्ये हा कट ऑफ काढलेला नाहीये. त्यासाठी भरपूर आपण विद्यार्थ्यांशी बोलणं करून हा कट ऑफ तयार केलेला होता मित्रांनो. तर ठीक आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. पुढे जर विचार केला हे झालं. पुणे जिल्ह्याचं देखील मी तुम्हाला सांगितलं. अमरावतीचं झालं. पुढे आपल्याला नाशिक जिल्ह्याविषयी माहिती दिली आहे, अकोला जिल्ह्याविषयी माहिती दिली आहे. तुम्ही स्वतः इथे बघू शकता. व्हिडिओ जास्त आपल्याला लांब करण्याची गरज नाहीये. व्यवस्थित माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. व्यवस्थित व्हिडिओची क्वालिटी वाढवा. त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार, कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ बघू शकता. अहमदनगरचा बघू शकता, वाशिमचा बघू शकता, त्यानंतर रत्नागिरी, बुलढाणा जिल्ह्याचा बघू शकता. इथे एकूण जागा, एकूण अर्ज, एकूण जागा, एकूण अर्ज दिलेत. एकूण जागांसाठी किती अर्ज आलेत त्यानुसार जर विचार केला प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही विद्यार्थी असे देखील कमेंट्स करतील, की इथं वाशिम जिल्ह्यामध्ये 19च जागा आहेत, तर काही कॅटेगरीला इथं जागाच नव्हत्या आणि त्या कॅटेगरीचा सुद्धा इथं कट ऑफ दिलेला आहे मित्रांनो. आता हा कट ऑफ काढायच्या वेळेस आपण डायरेक्टली कॅटेगरीनुसार विचार केलाय. काही कॅटेगरीच्या तिथे जागा नसतील देखील, हे आम्ही स्वतः देखील सांगतो. कारण एवढा टाईम देखील नसतो. आता एवढी डिटेलमध्ये माहिती मिळवायची असते, त्यावरती कट ऑफ काढायचा असतो. तर एखादं मागे पुढे होऊ शकतं. एखाद्या ठिकाणी एखाद्या कॅटेगरीची जागाच नसते. ठीक आहे. एखाद्या कॅटेगरीची जागाच नसते. तिथला सुद्धा इथं कट ऑफ तुम्हाला दिलेला असेल. तर तुम्ही स्वतःला समजून घ्यायला पाहिजे, की नक्की इथं चुकून झालेलं असेल. कारण आता 19 जागा म्हणजे सर्व कॅटेगरीची एक जागा असेल असं नाहीये. काही कॅटेगरीला इथं जागा देखील नसेल. तर हा एक कॉमन सेन्सचा भाग आहे. जे कमेंट्स करतात ना, हा एक कॉमन सेन्सचा भाग आहे. त्याला स्वतःला समजायला पाहिजे. आता सर्व कॅटेगरीच्या इथं साहजिकच जागा नसणार आहे. परंतु यामध्ये आपल्याला सर्व कॅटेगरीविषयी माहिती सांगायची असते. त्यामुळे एक अंदाज मांडलेला असतो मित्रांनो. ठीक आहे. हा एक अंदाज मांडलेला असतो. जी माहिती असते ती स्वतःलाच आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कॉमन सेन्सचा भाग आहे. साहजिकच आपल्याला इथं समजायला पाहिजे. हा व्हिडिओ आपण कट ऑफ वरती बनवत आहे, ना की इतर जिल्ह्यानुसार, कॅटेगरीनुसार किती जागा आहेत की नाही ते बघण्यासाठी. ठीक आहे. तर विद्यार्थ्याला ज्याला समजायचं असतं तो व्यवस्थित समजून घेतो आणि जे फालतू कमेंट्स करणारे असतात ते काही कमेंट्स करतात. ठीक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पुढे जर विचार केला तर रत्नागिरीचा दिलाय, बुलढाणाचा दिलाय हे देखील आपण बघितलं. पुढे जर विचार केला तर सिंधुदुर्ग आणि यवतमाळ जिल्ह्याचा दिलेला आहे बघा.
अशा प्रकारचा प्रत्येक जिल्ह्यानुसार कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ दिलेला आहे. तुम्ही बघा, स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्यानुसार तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करा. तुम्ही फिमेल असाल तर तुमचं इथं -2 किंवा -4 करायचंय. त्यानंतर जर विचार केला आरक्षणाअंतर्गत त्याचं येत असेल तर -6 ते -8 देखील तुम्ही करू शकता. या दरम्यानमध्ये तुमचा कट ऑफ लागण्याची दाट शक्यता असणार आहे. पुढे जर विचार केला तर बघा तुम्हाला पुढे कोणतं दिलंय. पुढे जर विचार केला तर इथं गोंदिया जिल्हा आहे. त्यानंतर इथं सातारा जिल्हा आहे. पुढे इथं भंडारा जिल्ह्याचं दिलंय, सांगली जिल्ह्याचं दिलंय. तुम्हाला खाली ती माहिती दिसेल. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्यानुसार इथे कॅल्क्युलेशन करू शकता. तर बघा अशा प्रकारचं. ठीक आहे. ही सर्व माहिती तुम्हाला दिसत असेल. पुढे उस्मानाबाद, सोलापूर, त्यानंतर पुढे आहे लातूर. चला पुढे बघूया. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित हे तुम्ही तुमच्यानुसार कट ऑफ बनवा. स्वतः इथं माहिती मिळवा. पुढे जर विचार केला तर कोल्हापूर आहे, नांदेड आहे, धुळे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जागा, असं अर्जसंख्या, त्यानंतर कॅटेगरी, पेपर कसा गेला, त्यावरती आपण हा कट ऑफ काढलेला आहे मित्रांनो. व्यवस्थित बघा. तर व्यवस्थित अशा प्रकारचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे जर विचार केला परभणी आहे, नंदुरबार आहे, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर जर विचार केला तर जळगाव, अशा प्रकारचा. प्रत्येक कॅटेगरीच्या जागा, अर्जसंख्या, त्यावरती आपण हा कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जर विचार केला तर पुढे बघा, पुढे आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पुढे जर आहे विचार केला तर मुंबई शहर आहे, जालना, मुंबई उपनगर. चला, पुढे जर विचार केला तर पुढे बघूया. तर पुढे जर विचार केला तर आपल्याला बीड जिल्ह्याचं दिलेलं आहे. बीड जिल्ह्याविषयी माहिती, ठाणे जिल्ह्याविषयी माहिती इथं तुम्ही बघू शकता. पुढे आपल्याला बघा पुढे कोणत्या जिल्ह्याचं दिलेलं आहे. नागपूर जिल्ह्याचं, पालघर जिल्ह्याचं, पुढे चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा या देखील जिल्ह्यांचा आपण इथं कट ऑफ दिलेला आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा प्रकारची सर्व जिल्ह्यांची माहिती आपण काढून अशा प्रकारचा कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला आन्सर की आल्यानंतर अशा प्रकारचा कट ऑफ लागण्याची दाट शक्यता असणार आहे. यामध्ये तुम्हाला मार्क मिळणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचं नक्कीच सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे. तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे अजून काही डाऊट असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्यावरती आपण नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारचा सविस्तर कट ऑफ आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ जास्त लागेल ते देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.